बसलेले सगळे एकदम अलर्ट आहे सगळे एकदम, कारण आमचा ड्रायव्हर एकदम नवीन आहे ना, आम्ही सध्या आहे घाटामध्ये. टाईम आहे गाईज आम्हाला आज आपलं नशीब लय खराब आहे शाळेत खरंच ना. आता बघतोय आम्ही रस्ता पुढे जाण्यासाठी. तर स्वागत आहे तुमचं ओजस्वी बळीच्या चॅनलमध्ये. पण पहिला व्लॉग शूट करणार आहे मी स्वतः आपण कारण हिला वाटतील लाज आणि मी आहे बिल लाजा. आता चालू दीदीना त्यांना कॉल करणं. कुठलं गे घराच्या बाहेर आहे चालले आमच्या बॅग वगैरे, आमची गाडी पण आलेली आहे. सगळे आलेले आता जायची तयारी चालली. हाय, आम्ही निघलो. माझ्या आत्याला भेटलेले आता मला सगळं खर्च ही करणार आहे. कसं करोडपती माणूस आलं का डाऊन टू अर्थ म्हणून सांगत नाहीये, पण तिनेच केलेला आहे सगळा खर्च. मोरया. गाईच आता आम्ही थोडं थांबलेलो आहे, पाय दुखतंय गाडीत बसून बसून. आमची दुसरी गाडी आलेली आहे. चलो हम रुक गए इधर. गाईज हा व्लॉग मी शूट करतोय, पण मग चॅनलची मालक ही आहे. अरे ते कचऱ्याचंच नाव आहे काय, व्लॉग नको घेऊ, चांगलं घ्यायचं. हा नाशिकचा कचरा गाईज, हा नाशिकचा कचरा गाईज. काय जण आम्ही पोहोचले आता पिंपळगाव वसमतला. नाशिकला होतो ना. नाशिक जिल्ह्यात बावळे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. जेंजी काय करायला. मी आलेलो आहे चहा पिण्यासाठी. गाईज आम्ही आता धबा शोधतोय. आम्हाला दिसला की आम्ही तुम्हाला पण धबा हमको दाखवतो. धबा दिख रहा है अभी तक, हमको धबा दिखा क्या? एवढं बेकार आहे. 2 महिने इकडे धुळणी करत नाही, 2 महिने चड्डे वाळत नाही. कच्चा गैंग. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? अजून एक भेटला तो धबा मोजत चला गाईज. आम्ही आलेलो आहे. आमचा ड्रायव्हर नवीन आहे म्हणून हे बघा सगळे कसे बसलेले, सगळे एकदम अलर्ट आहे सगळे एकदम, कारण आमचा ड्रायव्हर एकदम नवीन आहे ना. आम्ही सध्या आहे घाटामध्ये, तर चालू आहे पाऊस. त्याच्यात आम्हाला दिसतोय आता धबा काही छोटासा धबा आणि आम्ही तिकडं दुर्लक्ष करतो. सगळे शॉपमध्ये एकदम सिरियस बसलेले काहीच. घाटों में छोटी छोटी बातें होती रहती है. वॉटरफॉल बघा गाईज, किती सुंदर आहे. आनंद पोचलो इथं. आम्हाला इथं गाडी पार्किंगला लावायची आहे. जागा भेटलेली आम्हाला. बट प्रॉब्लम इज दॅट की अभी बहुत बारिश हो रही है. समोरची रोड चालू आहे, काही समजत नाही. आता आय थिंक ओला होतं जाणे.
आम्ही आलोय ओला होण्यासाठी, तरी पण आम्ही छत्री घेऊन फिरतो. हा रोपवे इथून आम्हाला वरती जायचं आहे दर्शनासाठी. आमची इच्छा आहे आम्ही पायऱ्याने जाऊ. बघू आता काय होतं, काय ठरवतं सगळे. इथे जायचं आहे, आम्ही असं चाललोय पायऱ्यानी. इथपर्यंत आम्हाला पायऱ्यानी चालत चालत जायचं आहे मस्त. हे आमचे सगळे लोक. इथं भांडणं चालू आहे यांचे सगळ्यांचे. आम्ही चाललोय भांडणं बघण्यासाठी. लय मोठं मॅटर झालेलं आहे काही. सांगितलं होतं त्याने तेव्हा काही प्रॉब्लेम नाही. माझ्या हातची निघाली का तुमची गाडी नाही मध्ये घेतली का? चला पूजा घेतलेली. आता आम्हाला जायचंय वरती. आम्ही चाललेलो आहे, पाऊस चालू आहे मस्त. हे सगळे आमचे मेंबर येतात. पाणी आहे मस्त. ही थकलेली आहे गाईस न दुपन्नी आलेलो. अर्धे ते सगळे थकलेले आहे आणि सगळ्यात पुढे आमचे सगळे मेंबर मागे. आपण पार्टनरशिप करू ना, मला ते थोडस. हो मला त्याच्या रेनकोट मध्ये घेणार आहे. चांगला आहे गाईज. माझा भाऊ बरं मागे मागे तो स्टॉप घेतलाय बघा, किती छान धुकं धुकं वाटतंय. आमचे मेंबर जाऊ आता आपण आलेलो आहे वरती. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय खाली. येताना खूप त्रास झालेला आहे मला. काहीच दिसत नव्हतं, ऐकू पण येत नव्हतं. चक्कर आले ते दिसत नव्हतं समोर. पण रोपवेने नाही जाते कारण आलो इथं ॲडव्हेंचर करूनच जाऊ. खूप त्रास सहन करून जाणार आहे. मला छत्री देऊ दे. काही आम्हाला असं ठोकलं गेलेलं आहे असं करून. माझं छान आहे. सगळं टी शर्टवर पण नो गाईज मेरे नाही. आपण सरकायचो ब्लॉक दर्शन झालेलं. आता आम्ही चाललोय वापस गाडी करत. थंडी असती त्यासाठी हे घेतले. मला पाऊस लागतो म्हणून. कशी दिसते तिथं चालू आहे शॉपिंग. वापस आलेलो आहे दर्शन करून एकदम व्यवस्थित. आत्ताच महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून गुजरातमध्ये आलो आणि इथं त्यांचा पूल वाहून गेलेला आहे. आता बघतोय आम्ही रस्ता पुढे जाण्यासाठी. पूल वाहून गेलेला आहे इथं. आपल्याला जायला आता आम्ही वापस रिटर्न चाललोय दुसऱ्या रस्त्याने. त्या रस्त्याने राहिला आता जाण्यासाठी. गाईज आम्ही रस्ता बदललेला आहे. तिकडे पूल तुटलेला आहे त्याच्यामुळं आता आम्ही गावातून चाललेलो आहे. बघू आता क्या हुआ, क्या काम है, बोलो. बोलो ना मेरे साथ, बोलो ना क्या किया उसने बैंक में, क्या किया. नहीं सर, एक्चुअली उन्होंने क्रेडिट कार्ड के लिए अप्लाई किया ना. अरे उसको क्रेडिट कार्ड मत दो, तो वो पैसे नहीं भरेगा, कुछ नहीं करेगा वो. उसको काय को देते तू, वो पहले से कर्ज बाजारी हो. सर उनको ऑफर अवेल हुआ है तो सर ले सकते कार्ड. नहीं वो नया, वो मेरे को पूरा बर्बाद करके छोड़ दिया उसने मेरे को. तुम मत दो उसको क्रेडिट कार्ड. हाँ. बात कब तक हो जाएगी वैसे? अरे भाई उसका अब आप बोल रहा हूँ ना, उससे काय को बात करने की तुमको. हाँ. ओके. आता आम्ही पोहोचलोय सापुताऱ्याला. आम्ही पिणारे चहा वगैरे मग ठरवू वरती जायचं की नाही जायचं, एन्जॉय करायचं की नाही करायचं, की दुसऱ्या डेस्टिनेशनला जायचं. कारण वातावरण खूप पाऊस धबा धबा नाही दिसत इकडं, पण खूप धुकं आहे इकडे. समोरचं काहीच दिसत नाही. हिल स्टेशन सारखं वाटतं. स्टेशनला चालू आपण.
है गाइस, जब कुछ पता नहीं होता तो बीच में नहीं बोल. आमचा आणि हा स्पेशल चहा खूप स्पेशल चहा आहे. फोटो मध्ये कप आहे, फोटो मध्ये कप आहे. मजबुरी करा मात मागानी घरी जायच्या आधी रात नाही ना ती इथे येऊन कळती. गाईज इथं स्पेशल का अशी दाखवली आहे आम्हाला, दिली आहे अशी. आम्ही टेस्ट करून सांगतो चहा कसा 30 रुपयाची म्हणून मी पिते. गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. मी गेलो होतो सापुताऱ्याला, पण सापुताऱ्याला इतकं धुकं आहे की काहीच दिसत नव्हतं. सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या. म्हणून आता आम्ही चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला. नंतर तिथून आम्ही जाणार आहे निळकंठ डॅमला. आता म्हणजे प्लॅन चेंज पण होऊ शकतो आमचा कंटिन्युअसली प्लॅन चेंज होतो. सकाळपासून 2-3 वेळेस प्लॅन चेंज झालेला आहे. तर बघू काय होतं. घरी जाईपर्यंत आमचे खूप 3 दिवसाचे कपडे आणलेले आम्ही त्याच्या हिशोबाने पाहू काय करते. आम्ही फिरायला गेले असं सांगितलं होतं ड्रायव्हरला ना, म्हणून ड्रायव्हर असं गाडीमध्ये आम्ही पूर्ण सापुतारला अशी गोल चक्कर मारली, पण सगळ्या ऍक्टिव्हिटी पण होते. सापुतारा बघितला पण गाडीमधून. सगळं गाडीमधून बघितलेलं आहे आम्ही, कारण सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या. म्हणून आता आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला चाललोय. बघू आता तिथं काय वातावरण आहे. खूप वातावरण हे इथलं खूप धुकं आहे. हे तो व्हिडिओ एडिट करणार इथं पेट्रोल पंपवर पेट्रोल भरलेलं आहे. आता आम्ही वाट बघतोय आमच्या दुसऱ्या गाडीची येण्याची. तोपर्यंत इथं फोटो सेशन चालू आहे. आणि फोटो सेशन मुलांचं चालू आहे, सगळीकडे मुलींचं चालू असतं. इथं उलट आहे आमच्याकडं. मुलींचं असतं. आणि आमच्या पूर्ण गर्ल्स ग्रुप मधून एकीनं पण फोटो नाही काढलेला, फक्त मुलं फोटो काढता इथं. 2 सोबत ड्रायव्हर होते आमचे. हा ड्रायव्हर लोक फोटो काढताय. गाडीचं काय म्हणजे पोचते देऊ राहिले. फोटो छान आला. आपण पोच द्यायची म्हणजे फोटो चांगला येतो. नवीन ट्रिक. वातावरण एकदम मस्त आहे, पण हे वातावरणाने सगळं म्हणजे आमच्यासोबत हे केलेलं आहे. सापुताऱ्यामध्ये एवढं धुकं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं. म्हणून आम्हाला ते डेस्टिनेशन सोडून दुसऱ्या डेस्टिनेशनवर जावं लागलं. वापस इथं आता काहीतरी चाललेलं आहे. एकदा फुल तुटलेलं आमचं नशीबच नाही वाटतं फिरायला. आज आमचं नशीब खूप खराब आहे. बॅग घ्या म्हणले. असं मला वाटतं. नाही त्यांनी कशाला पुढे घेतली असती. बघू आत पुढे गेल्यावर काय. हा पुलावरून पाणी चालू आहे, त्याच्यामुळे खूप जास्त पाणी चालू आहे. ते बघ तिकडे पण रस्त्यामध्ये आता आम्ही चाललोय वापस दुसरा रस्ता शोधण्यासाठी. भयानक क्षणी लागलेला आहे आज. एक सगळ्या ट्रिप मध्ये एक आठवण असते अशी विचित्र. आज तर 2 पूल तुटलेले सापडले. नाही, एक पूल तुटलेला, एक पुलावर पाणी आणि एका ठिकाणी ट्रक फसलेली. खूप प्रॉब्लेम झालेला आहे तिकडून ना. पण ते आम्ही आता म्हणजे अपडेट करून द्या लोकांना कळलं आपण कुठे गेलो. आमच्या आता एवढी भयानक अवस्था झालेली आहे. 3 ते 4 रस्ते बदलले, आता 4थ्या रस्त्यात चाललोय आम्ही. ते बी चाललोय आम्ही एका स्कूटीवाल्याच्या मागे. आम्हाला माहिती तिथे आम्हाला कुठे येणार आहे. राम भरोसे चाललेलं आहे, सॉरी स्कूटीवाल्याच्या भरोसे चाललेलं आहे. बघू ते कुठे नेतं. आणि जर गाईस सनी त्याच्या अड्ड्यावर नेलं आणि तो मध्ये मध्ये फोन करतोय, सगळ्यात इम्पॉर्टंट तो मध्ये मध्ये फोन करतोय 3 गाड्या असं म्हणतोय तो 3 3चा अर्थ काय 3 गाड्या. अरे माहिती आपल्याला मदत करतोय. आज नको. जर त्याने हा ब्लॉग बघितला अरे बाप रिपोर्ट मारून तेव्हा चॅनलला चांगले लोक नाही म्हणत आहे.
खाल्ले. आज दिनांक 2 जुलै आणि टाइम काय झालेला आहे 6:06. वापस फसलोय गाईज आम्ही तर वापस पूर आलेला आहे गाडी डायव्हर्ट केला होता रस्ता पण किती 20-25 किलोमीटर तर दूर आलो आपण परत असं युटर्न मारून आणि परत अपडेट भेटेल आम्हाला भेटेल. वापस तर रस्ता खचलेला आहे, खूप पाणी चालू आहे त्याच्यामुळे समोर नाही जाता येते. आता हे 4थी टाइम आहे. अपडेट करून टाक ना रस्ता खचलेला आहे बाकीचे लोक. हो करते. फुल पाणी वाहतंय. 4th टाइम आहे गाईज आम्हाला हे. आज आपलं नशीब लय खराब आहे शाळेत. खरंच ना बसवर गाडी चौथी वेळेस मी पडले. एवढ्या एक जाईल देखते हैं गाइस अब जाती नहीं. गाइस आमची गाडी काढतो आम्ही आता पाण्यामधून. दुसरी गाडी आहे ना. ये एक गाडी निघलेली गाईज आमची. आता आणखी एक बाकी आहे ती गाडी काढून घेऊ. सक्सेसफुली. ओ भाई पकडा वरती. गाईज आम्ही तर सगळ्यांची हेल्प करतोय गाड्या काढण्यासाठी. अरे बाई सोडा ना ते. अरे त्याला टाईट बांधलेलं आहे सुटत नाही. हा सगळं एका गाडीत बसलेलो आहे. तरी मामा बाहेर आहे, बाकी सगळे गाईज आम्ही सगळे एका गाडीत बसलेलो आहे. हवा येईन ना आशिष नको ना हवा येईन ना तर मी सगळे एका गाडीत बसलेलो आहे. निघण्यासाठी एका गाडी. चला उतरा. ते सगळे माइंडर चला उतरा. मम्मी तू उतरणार आहे का? सोडते काम इथं बी नाही सोडणार आम्ही. छोटे काम नाही गाईज आम्हीच सोडलेले आहे. मागच्या 2 द्वारे पण आम्हीच सोडले, या द्वारे बी आम्हीच सोडले. चला रे. अरे आता आम्ही त्या पाण्यातून बाहेर निघलेलो आहे. सगळे एका गाडीत होतो आम्ही. आता ती दुसरी गाडी आलेली आहे. आता तिच्यात सगळे जे जे आमच्या युनिटीमुळे आज इथं खूप मोठी ट्रॅफिक होणार पहिले वाचलेली. आम्ही त्या दोऱ्या सोडल्या. आम्ही लोकांना कॉन्फिडन्स दिला की तुम्ही करू शकता. आणि त्याच्यासाठी अल्टो आल्यावर ट्राय केला की गाडी जाऊ शकते. मी त्यांना पाठवलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो. आमच्या पण आम्ही सगळ्यांना हेल्प केली मानावं लागेल. हो जागेवर व्यवस्थित सेटल झालेले आणि वापस आता आम्ही निघतोय सुखरूपपणे निघतोय. 100 किलोमीटर. 7 आपल्याला इथंच वाजले आहेत गाईस तर पॉसिबल नाही आमचं तिथे पोहोचणं बट ते पण होईल ते याद. आम्हाला ज्या डेस्टिनेशनला जायचं होतं तिथलं तिथलं जी एंट्री ती 7:30ला बंद होती आणि आम्हाला पोहोचायलाच वाचणार तिथं 9. म्हणजे आमचं ते पण डेस्टिनेशन गेलेलं आहे. पण आमचं एक नवीन डेस्टिनेशन ऍड झालं ते म्हणजे पूर परिस्थिती. म्हणजे आज आम्ही जसं गुजरातमध्ये आलोय तसं नुसतं पूर बघतोय. खूप जास्त. हा काही सांगते नाही उद्या आमचा पेपरला फोटो असेल टायमाला. अरे आता या वातावरणामध्ये सध्या कोणी होणार. हो सध्या खरंच खूप कठीण अवस्था आहे गुजरातमध्ये. थोडा लवकर अपलोड करा. तसं मी शॉर्ट टाकते आता. रस्ता बघू शकता तुम्ही पूर्ण अंधार आहे. मागं आमची गाडी आहे. आम्ही बस एवढंच आहे. पूर्ण रस्ता अंधार आहे. रस्ता पण दिसत नाही. काही सिम्बॉल पण नाही आहे. आता बघू आपल्या टॅक्सच्या पैशाचं काय करते एवढा सध्या रस्ता चांगला आहे पण त्यांनी काहीच तुम्ही रस्ता बघू शकता. आमचा प्राणी रडतोय. सगळे असे एकदम शांत बसले. फायनली
पोहोचलेलो आहे. वाजलेले 9:15. सकाळपासून आम्ही गाडीत बसलेलो आहे. बोर होतं एकदम काय, पण आम्ही एवढे रस्ते विसरलेलो आहे, म्हणजे विसरलो नाही आहे, आमच्यासोबत झालंय तसं. काही आम्ही हॉटेलवर पोहोचलेलो आहे. चेहरे कसे झालेले तरी बी हाय करायचं आपल्याला. कसं वाटलं तुला आजच्या ट्रिप मध्ये? आजचा दिवस एकदम छान होता. रिमेंबर आहे. ते आहे ऑल लाईफ विसरू शकलेस फॉर दिस डे. ओके, मेमरी बनली आजच्या दिवसात वेगळी. पूर बघितला आम्ही आज. सगळं बघितलं, पूल बघितला, पूर तुटलेला बघितला. डायरेक्ट आम्ही आलो इथं जेवण करायला, पेट पूजा करून मग आम्ही जाऊ आराम करायला. आता वापस काहीतरी तिकडून पाण्याची बॉटल आणली बघू आता. आम्ही आलेलो इथं हॉटेलमध्ये जायचं झोपायला.